नमस्कार, अन्वीज किचनमध्ये आपले मनापासून स्वागत. आज आपण स्पेशल वरण चकोल्या बनवणार आहोत. तुम्हाला जेवणामध्ये जर रोजच्या पदार्थांपेक्षा वेगळा पदार्थ हवा असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करा. या पदार्थासोबत चपाती किंवा भाकरी करण्याची सुद्धा तुम्हाला गरज नाही आहे, कारण या एकाच पदार्थाने पोट भरते. त्यामुळे एकदम चटपटीत वरण चकोल्या बनवण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला सुरुवात करूया. तर वरण बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी तूर डाळ घेतली आहे. त्यानंतर ही 3 टेबलस्पून मूग डाळ घेतली आहे. त्यानंतर ही बारीक चिरलेली मस्त हिरवीगार अशी कोथिंबीर घेतली. कढीपत्त्याची 10-12 पाने, एक मध्यम आकाराचा टोमॅटो कापून घेतलाय, चवीपुरते मीठ, 14-15 लसूण पाकळ्या कट करून घेतल्यात आणि 4 ते 5 हिरव्या मिरचीचे तुकडे आपण यामध्ये ॲड करून घेणार आहोत. आपण आधी वरण शिजायला टाकूयात. तूर डाळ आणि मूग डाळ आपण धुवून घेतलेली आहे. कुकर गरम करायला ठेवलाय, त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. तेल तापले, आता यामध्ये आपण मोहरी टाकून देऊया आणि मोहरी मस्त तडतडली की लगेच जिरी टाकून घेऊया. 1 टीस्पून जिरी आणि 1 टीस्पून मोहरी टाकली आहे. आता मस्त कढीपत्ता टाकून द्यायचा आहे. वा, मस्त खमंग वास यायला लागलाय. आता लसूण टाकून घेतलाय आपण. मस्त परतून घ्यायचं. त्यानंतर कापलेला टोमॅटो टाकलाय, तर हिरवीगार कोथिंबीर टाकली. अर्धा टीस्पून हळद टाकायची आहे. आता आपण यामध्ये धुवून घेतलेली तूर डाळ आणि मूग डाळ टाकून घेऊया. चार 5 हिरव्या मिरचीचे तुकडे टाकूया. तुम्हाला जास्त झणझणीत आवडत असेल तर तुम्ही अजून हिरवी मिरची यामध्ये ॲड करू शकता. हे मस्त परतायचे आणि यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया. आता यामध्ये वरण शिजण्यापुरतं पाणी टाकायचे. आपण आता झाकण लावून घेऊ आणि कुकरच्या 1-2 शिट्ट्या करून घेऊया. वरण शिजतंय तोपर्यंत आता आपण चकोल्या तयार करण्यासाठी पीठ मळून घेऊया. तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहू. त्यासाठी आपण गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलंय. त्यानंतर 2 टेबलस्पून बेसन पीठ घेतलंय. 1 टीस्पून जिरी, 1 टीस्पून ओवा, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टेबलस्पून लाल तिखट, चवीपुरते मीठ आणि 2 टेबलस्पून तेल. यामध्ये तेल टाकल्यामुळे चकोल्या व्यवस्थित शिजतात. आता आपण हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून हे चपातीला पीठ मळतात त्या प्रकारे मळून घेऊया. हे पहा, मस्त पीठ मळून घेतलंय आपण. आता या पिठाचे आपण 2 भाग करून घेऊयात. छान 2 गोळे तयार करून घेतलेत. आता आपण हे पोळपाटावर एक एक लाटून घेऊया. चपातीसारखंच आपल्याला हे पीठ लावून लाटून घ्यायचे. चपातीसारखं पातळ लाटून घेतले. आता आपण हे शंकरपाळीच्या बेलण्याने कट करून घेऊया. तुम्ही चाकूने कापून घेतलं तरी चालेल.
या चकोल्या आता आपण सुट्ट्या करूयात. याच प्रकारे आपण दुसऱ्या डोच्या सुद्धा चकोल्या तयार करून घेऊया. आपल्या चकोल्या आता कट करून रेडी आहेत. आपण आता वरण शिजलंय का ते पाहू. हे पहा, वरण एकदम मस्त शिजलेलं आहे. अशा प्रकारे तुम्ही शिजवून घ्यायचे. आता आपण यामध्ये टाकण्यासाठी पाणी गरम करून घेऊया. शिजलेलं वरण आपण कढईत काढून घेतले. आता गरम केलेलं पाणी यामध्ये आपण टाकून घेऊया. जसे लागेल तसे पाणी आपण यामध्ये टाकणार आहोत, कारण आपल्याला वरण थोडंसं पातळच ठेवायचं आहे. कारण चकोल्या टाकल्यानंतर ते वरण घट्ट होतं, त्यामुळे ते पातळच ठेवायचे. हे पहा, अशा प्रकारे पातळ वरण करायचंय. आणि जरी नंतर घट्ट वाटलं तरी तुम्ही यामध्ये पाणी गरम करून ॲड करू शकता. आपण मस्त उकळी येऊन देऊ वरणाला आणि त्यानंतर या चकोल्या टाकून घेऊया. सर्व चकोल्या आपण यामध्ये टाकून घेतल्यात. आता या मीडियम हीटवरती मस्त शिजून द्यायच्यात. 10 ते 12 मिनिटांमध्ये या शिजतात. 6 ते 8 लोक खातील एवढी भाजी तयार केली आहे आपण. हे पहा, चकोली शिजली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया. हे पहा, मस्त वरण चकोली झाली आहे. एकदम घट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळ पण नाही आहे. एकदम मापात झाली आहे. हे पहा, आपल्या मस्त वरण चकोल्या तयार झालेल्या आहेत. एकदम मस्त चटपटीत लागतात आणि खायला काहीतरी वेगळी टेस्ट येते, त्यामुळे एकदम भारी लागतात. मस्त या वरण चकोल्या डिशमध्ये घ्यायच्या. एकदम छान तुपाची धार टाकायची आणि गरमागरम हे खायचं. एकदम मस्त लागतं. तर नक्की एकदा खाऊन पहा. आणि हे खाण्यासाठी चपाती किंवा भाकरीची गरज नाहीये. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली असेल रेसिपी तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.